पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झाल्याची आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। पती आणि त्याच्या प्रेयसीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहित महिलेनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलाय। ही घटना 10 मे रोजी दुपारी घडली। मृत महिलेचं नाव माधुरी विकास कोकणे, वय वर्ष 34, राहणार 17/1 अष्टविनायक नगर, आंबेगाव पठार असं आहे। या प्रकरणी पती विकास बाळासाहेब कोकणे, वय वर्ष 37, राहणार सादर आणि प्रियसी अर्चना अहिरे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। माधुरी कोकणे हिचा भाऊ आशिष राजाभाऊ अलगट यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माधुरी आणि विकास कोकणे यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता। मात्र विकास याचे अर्चना अहिरे हिच्याशी विवाहबाह्य संबंध असल्यानं दोघांमध्ये वारंवार वाद होत असे। अर्चना हिच्या सांगण्यावरून विकासनं पत्नीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार सुरूच ठेवले होते। सततच्या छळाला कंटाळून माधुरीनं आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधिकारी समीर कदम हे करीत आहेत। दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी 11 मे रोजी एका तरुणीचा धारदार शस्त्रानं वार करून खून केल्याची घटनाही समोर आली होती। या घटनेचा आता खुलासा झालाय। दोघांमध्ये असलेल्या संबंध आणि आर्थिक व्यवहारातून ही हत्या शेजाऱ्यानंच केल्याचं उघड झालंय। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले। कोमल भरत जाधव असं मृत खून झालेल्या तरुणीचं नाव आहे। उदयभान यादव, वय वर्ष 45 आणि त्याचा सख्खा भाचा यांना पोलिसांनी अटक केली आहे। उदयभान यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे। अवघ्या काही तासातच पोलिसांनी ही कारवाई केली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।